दोघींसारखा कोरडा ड्रामा करत नाही, ते ठासून करते. अरे तुझी मुलगी तमाशा करत होती तिथे. अगं अजूनही सुरू असेल तिची तिथे सर्कस. बोर झालं होतं मला म्हणून मी इथे आले होते. पण तू तिचीच आई मुलीसारखीच बडबड बडबड बडबड. थकत नाही तुम्ही? तुला सांगू का, आता जर कोणी तुला आणि तुझ्या लाडक्या लेकीला बघितलं असतं ना तर लगेच ओळखलं असतं. मी तिची आई नाही, तू आहेस. माझीच माझीच पोरगी. अरे ते काय बोलली रे आता ती? काय डायलॉग मारला? नाही त्यालाही नाही कळलं म्हणतो. सुखाच्या पाठोपाठ दुःख चोर पावलांनी येतं. काय बोलता तुम्ही काहीच कळत नाही. पण ऐक ना, येता येत तर येऊ दे. कारण काय, अशा कित्येक दुःखाचं लग्न झालंय. सो ताईसाठी गिफ्ट आणलंय मी. घे घे. उघड उघड. तुला माहितीये, तुझी वाईट वेळ तेव्हाच सुरू झाली होती जेव्हा मी तुझी जागा घेतली. पण तरी हे घड्याळ खास तुझ्यासाठी, सखीच्या आयुष्याचे शेवटचे काही. तू हे घड्याळ सतत सतत तुला त्याची आठवण करून देत राहील. आणि ज्या दिवशी या घड्याळात मोठा अलार्म वाजेल ना, तेव्हा समजून जा तुझ्या सखीच्या मृत्यूचा गजर वाज. माणूस माणसरी ऐक माझं. माझा जीव गेला तरी चालेल, माझ्या सखीला सुखरूप. आपण इथे का आलोय आणि तू मला माझ्याच जुन्या घरी का घेऊन आलायस? कारण हेच तुझं प्रारब्ध आहे आणि हेच तुझं सासर. होम. घर जावई बाप, घर जावई बाप, घर जावई बाप, घर जावई बाप, घर जावई बाप. आतापर्यंत विचारत होतीस ना हा तुमचा माणूस आहे का? तर हो, हा माझाच माणूस आहे. हा माझा बाहुला आहे. मी पेरलेलं माझं प्याद.